नमस्कार मित्र हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज तुम्ही ऐकणार आहात वृंदा दिवाण यांची कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, ऐकूयात वृंदा दिवाण लिखित सावज. रात्रीची 8-8:30ची वेळ असावी. कमळाक्कानं पलंगावर अंग टाकलं. झोप इतक्यात येणं शक्य नव्हतं. तास 2 तास अंथरुणावर तळमळत पडून राहण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. मुंग्या चहूबाजूनं डसाव्यात तसे मनाला यातना देणारे विचार मनात येत राहत. जीव नुसता तळमळत राही. या कुशीवरनं त्या कुशीवर वळत राहावं लागे. मध्येच विचारांनी घशाला कोरड पडून गेल्याचं लक्षात आलं की उठायचं आणि तांब्यातून पेलाभर पाणी घोटाघोटानं तोंडात सोडत राहायचं. नंतर अंथरुणावर येऊन पाठ टेकायची की लगेच विचार मनात यायला सुरुवात व्हायची. पुन्हा ती स्थिती डोळा लागेपर्यंत. इतका मोठा वाडा पण एक भाडेकरू वाड्यात ठेवायला जमत नव्हतं. यादवराव म्हणायचे, नको भाडे करू नकोच, राहा एकटी, नाही तर जीव दे, कंटाळा आला जागण्याचा तर. घरात इतकं सोनं नाणं आहे, चांदीची भांडी आहेत, घर धनधान्यानं भरलेलं आहे. रमवावं की मन वाड्यात. आपल्याच वाड्यात आपल्याच घरात बाईचा जीव लागत नाही असं कसं? हे त्यांचं नेहमीचं बोलणं होतं. ते कमळाक्कांना ऐकून घ्यावंच लागे. ते भडकून म्हणायचे, समजा सांगून ठेवलं 4 दोघांना हिला सोबत म्हणून भाडे करू ठेवायचं आहे, तर या अशा वाड्यात कोण येणार आहे राहायला? कोण कुणाला कशासाठी सुचवेल ते? कमळाक्कांना तेही पटायचं क्षणभर. पण नंतर त्या म्हणायच्या, अहो घडणाऱ्या गोष्टी का माणसाच्या हातात असतात? मला का ते दिसत नाही? पण ठेवा सांगून. कुणी येणारच नाही. कशावरनं म्हणताय तुम्ही राहायला येणार नाही कुणी? नको नको म्हणतोय ना. ते चिडून म्हणायचे. त्यांच्या पुढून उठून जायचे पुटपुटत. अगोदर माझ्या डोक्याला काय कमी ताप आहे का? त्यात त्या भाडेकरूची भणभण नकोच ती. माझी समाधी बांधा इथे म्हणजे तुम्हीही सुटलात आणि मीही सुटले. दिवस दिवस रात्र रात्र एकटं राहायचं इतक्या मोठ्या वाड्यात. जीव दडपून जातो माझा. जीवाच्या तगमगीनं त्या म्हणायच्या आणि गप्प बसून जायच्या. त्या घटनेनंतर हे अशा स्वरूपाचे संवाद किंवा वाद त्या दोघा नवरा बायकोत सदैव होत. मुकुंदाने परजातीतल्या मुलीशी लग्न केलं आणि तो वाड्याला इथल्या वारसा हक्कानं मिळणाऱ्या जमीन जुमल्याला निदान बापाच्या हयातभर तरी मुकला. तसं ते सगळं आज नाही उद्या त्याचंच होणार होतं, होणारच होतं. पण आज तरी कमळाक्का सून, मुलगा आणि नात यांना मुकली होती. गेल्या 4-5 वर्षांपासून तो यांना आणि हे त्याला, त्याच्या सहवासाला मुकले होते. तसा तोही त्यांचाच मुलगा. तो काय मागे सरणार आहे? तोही हट्टानं पेटलेला आहे. लग्न करून झाला मोकळा. महिन्याचे 15 दिवस यादवराव दौऱ्यावर असत. त्यांचा सावकारीचा धंदा होता. लांड्या लबाडीचाच, पण घरात पैसा अडका त्यातूनच येत होता. यादवरावांना त्यातच आनंद होता. कमळाक्कांच्या पोटी 8 अपत्यांनी जन्म घेतला, पण जगली 2च, शेवटची. अगोदर मुकुंदा झाला, नंतर वर्षांनी सुनंदा झाली. सुनंदा जन्मताच रडकी रोडकी, अंगी बाळसं म्हणून नाही. कायम चिंता की ही आज मरतीये का उद्या. पण जगली. थोडं बहुत गावातून मिळालं तेवढी शिकली. 17-18व्या वर्षी लग्न करून दिलं. संसार नीट करत होती. घर श्रीमंताचं नव्हतं तरी घर होतं, खाऊन पिऊन सुखी असं. नवरा शाळा मास्तर. इथे 2 वर्षांपूर्वी बदली झाली. माली नवऱ्याबरोबर इथेच. कमळाक्कांनी जावयाला गळ घालून वाड्यातच ठेवून घेतलं. नावापुरता संसार समोरच्या ओसरीवर मांडला. नवरा शाळेत गेला की ही दिवसभर यांच्याकडे. मुकुंदा तसा दूर.
कमळाकांना आनंद झाला. दुधाची तहान ताकावर भागत होती आणि आलेला दिवस छानही जात होता. आणि त्यातून एक दिवशी ध्यानीमनी नसताना ते घडलं. नियतीलाच त्यांचं सुख भगवत नसावं. आत्ताही कमळाकांच्या मनापडणं त्या सगळ्या घटना, मनस्ताप चित्र पाहावं तसं उलगडत होत्या. सुरेख काढलेली रांगोळी कोणीतरी आपल्याला ढकलून विस्कटून टाकावी आणि शोक करण्याशिवाय माणसाच्या हातात काही म्हणता काही उरू नये, तसं त्यांच्या पठडीतलं. यादवराव इथे नसताना कमळाक्का एखाद्यानं आवडीनं एखादी फिल्म बघावी तसा तो सगळा सीन बारीक सारीक तपशिलासकट बघत राहायच्या. मग रात्र अजूनच भयाण बनून जायची. जीव तळमळत राहायचा. तसं दिवसा कोणीतरी येत होतं, पण रात्री कोण येणार आणि कशाला? यादवराव असे वसुलीच्या मागे लागलेले. यांना वाटायचं पुरे ती वसुली, पुरे ते धन जमवणं. पण यादवरावांना कोण समजावणार? आणि त्यांनी ते ऐकलं तर पाहिजे. आडगाव तालुक्याचं गाव. पोस्ट होतं, बँक होती, गावात 2 शाळा होत्या, 50-60 हजारावर वस्ती होती. शेतकऱ्यांचा गाव, त्यामुळे इतर नोकऱ्या नव्हत्या, घरं नव्हती. त्यातून गावात तळं होतं, पण पाणी नळाला येईल याची शाश्वती नाही. आलं तरी तास अर्धा तास करंगळी एवढ्या धारेनं. पिण्याचं पाणी मिळे. लोकांनी परसातल्या विहिरी बुजवल्या नाहीत. बुजवून करणार काय? लाईट असली तर असली, एकदा गेली की मग दुसऱ्या दिवशीच यायची. हे असं सगळं होतं गावात. कंदील तयार ठेवावा लागे. अंधारून आलं की वाद बारीक करून कमळाक्का कंदील ओसरीला लाईट असले तरी ठेवत. कधी वीज राम म्हणेल माहिती नव्हतं ना. आजही 3 वाजल्यापासून लाईट गेलेले होते. काटा नवाकडे सरकत होता. लाईट येणार याची खात्री नव्हती. त्या कंदिलाच्या प्रकाशात तो जुना वाडा त्यांना अजून भयाण भकास वाटत असे. लाईट असताना त्या डोळ्यात झोप उतरेपर्यंत ओसरीलाच बसून असत. तसे गावात लाईट असले तर 3 सांजेला किंवा 7-7:30ला कुणीतरी गावातलं वाड्यावर येई. पण आज तीही शक्यता नव्हती. लाईटच गेलेले होते. पावसाळा तोंडावर आला होता. घामानं जीव घाबराघुबरा होई. ओसरीलाही बसायचं मनात येत नसे. भिंतीवरच्या सावल्या वेगवेगळी रूपं घेऊन त्यांना भेडसावत असायच्या. कधी त्या सुनंदाचं रूप घ्यायच्या तर कधी यादवरावांचं. आंघोळीला मी एकटी असते घरात हे सगळ्या गावाला माहिती आहे. कुणी लक्ष ठेवून अदावतीनं वाड्यात घुसलं आणि माझा गळा छाताडावर बसून दाबला तर बोंब मारली तरी जीवाच्या आकांतानं मारलेली किंकाळी ऐकायला जायची नाही कोणाला. कमळाक्कांचा जीव घाबरून जायचा. त्या वाडाभर नजर फिरवत तिला शोधत असायच्या, पण व्यर्थ. मग त्या आत येऊन पाडायच्या अंथरुणावर. त्यांच्या मनात यादवराव वाड्यात आल्यावर त्यांना आपला मृतदेह दिसेल, नाहीतर ते येईपर्यंत माझं शरीर सडून कुजून जाईल असंच येत राहायचं. आता लाईट काही येणार नाही याची खात्री पटली मनाला. कंदिलाची मोठी वाट त्यांनी थोडी बारीक केली. तो खांबाला ठोकलेल्या खेड्याला अडकवला. त्या झोपायला खोलीत जाणार तोच त्यांना कोणीतरी त्या दाट अंधारात बाहेरच्या दाराची कडी जोरजोरात आपटत असल्याचं जाणवलं. लगेच मनात आलं की हा भास तर नाही. पण भास नव्हता तो. खरंच कोणीतरी वाड्याचं बाहेरचं दार कडी हातात घेऊन दणादणा आपटत होतं. आता कोण बाई इतक्या राती असं स्वतःशी पुटपुटत त्या हळूहळू ओसरीच्या पायऱ्या उतरायला लागल्या. दार उघडावं का दाराशी जाऊन कोण आहे विचारून आवाज घ्यावा. तो बाहेरचा आवाज ओळखीचा वाटला तरच दार उघडावं. काय करावं कळत नव्हतं. त्यांचं मन चरकलं. आपण आपल्या तोंडानं सांगितलं नाही तरी लोकांना माहिती आहे की आपण आठवडा वाड्यात एकट्याच असतो ते. त्या बंद दाराशी आल्या. त्यांनी दाराला कान लावला आणि विचारलं, जीव एकवटून धैर्य आणून, कोण आहे? कोण पाहिजे ते? कशासाठी हो? मनात प्रश्न थैथै नाचत होते नर्तकीच्या पावलांसारखे. कमळाबाई, मी भगवंत कुलकर्णी वरच्या आळीतला.
थोडं काम होतं तुमच्याकडे म्हणून आलो होतो हो. त्या भगवंतरावांना ओळखत होत्या. गावातलीच गरीब आसामी होती, नेहमी वाड्यावर येणाऱ्या जाणाऱ्यातली. कमळाक्कांनी जोर लावून कडी फटीच्या दारातनं एकदा बघितलं. त्यांच्या हातात बॅटरी होती. ते धोत्राचा सोगा हातात धरून उभे होते. आतली कडी काढत त्यांनी दार उघडलं. करकरत ते वाड्याचं जुनं दार उघडलं, आवाज करत, बाहेरच्या आतल्या अंधारावर स्वतःची मुद्रा उमटवत. कमळाक्का दिसताच ते हसले. कमळाक्का आत वळत होते. आता भगवंतराव म्हणाले, कमळाबाई, बिजागाऱ्यांना तेल बाजा जरा, कुरकुरतात फार. कमळाक्कांनी फक्त हुंकार मारला. रात्री आठवतो पण कंटाळा येतो मला. भगवंतराव, मी एकटीच काय काय करू? अंगण झाडून झाडांना पाणी घालू का सडा रांगोळी करू, धुणं भांडी करू का स्वयंपाक? अहो, एकटे असले तरी पोटात आग आहेच की भुकेची, ते मलाच करावं लागतं. आणि तेही खरंच आहे म्हणा. या मुकुंदाने आपल्या जातीतल्या पोरीशी लग्न केलं असतं तर. त्यांना हातानं थांबवत कमळाक्का म्हणाला, मुद्द्याचं बोला. इतक्या रात्रीचं माझ्याकडे कोणतं काम काढलं ते सांगा. त्यांनी भगवंतरावांनी बरोबर आणलेल्या माणसाकडे न्याहाळत विचारलं. भगवंतराव वरमले आणि म्हणाले, तेच काम आहे. तुमचं का ह्यांचं? कुणाचं काम? कोणतं काम? अहो, सांगतो. हे सुधाकरराव सास्तुरकर बँकेत आहेत, बदलून आलेत इथे आपल्याकडे. सास्तुरकर खाली मान घालून बसले होते. अंधारात त्यांना वाडा, तिथलं वातावरण अजूनच भकास भासलेलं असावं. ते थोडे स्वतःशीच साशंकसुद्धा असावेत, हादरलेले असावेत. माहिती नाही, पण ते गप्प होते. आपल्या इथे जे बँकेतले साहेब आहेत ना, रुचडगोपकर. बरं, त्यांचं काय? ते माझ्याच वाड्यात राहतात ना. समोर बँक, मागे 4 खोल्यांचं त्यांचं घर. म्हणजे मीच त्यांना बँकेसाठी राहायला दिलं आहे 5-6 वर्षापासून. काय? बरं, मग? कमळाक्कांना अर्थबोध होईना, संदर्भ लागेना. त्या अजूनच गोंधळल्या. मला उद्याच जायचं आहे निलंग्याला सकाळी, म्हणून यांना आज इथे आणलं. भगवंतराव, कोड्यात बोलणं पुरे हो. हां, तर ते जे माझ्या वाड्यात बँकेतले मॅनेजर राहतात ना, 2 दिवसांपूर्वी त्यांची बायको 9वा महिना लागल्या बाळंत झाली. वेळेच्या आधी चक्क 15 दिवस. बरं, मग? आता त्यांनी अर्ध्याच्या वर सामान बांधून ठेवलं आहे. ट्रकचं ते बघत होते. ते इकडे बायकोच्या पोटात कळा सुरू झाल्या. वेगळीच गडबड. आता ते गेले की हे तिथे राहणार असं दोघांनी ठरवलेलं. हे आले सामान घेऊन. आता त्यांनीच यांना या असं सांगावा धाडला होता. आणि हे आले बायकोसकट, सामानासकट. असं सांगून ते खळखळून हसायला लागले. त्यांच्याबरोबर आलेले सास्तुरकर संकोचले. त्यांचा चेहराच पडला. भगवंतराव म्हणाले, आम्हाला 15 दिवसांसाठी 2 खोल्या द्या. त्या तुमची सुनंदा राहत होती ना, त्या द्या. 10 दिवस झाले की ते जातील, मी खात्री देतो. अहो, पण यांना नाही ना आवडत कुणाला वाड्यात भाडे करू म्हणून ठेवलेलं. तुम्हाला माहिती आहे की ते. कमळाबाई, नेहमीसाठी कुठे म्हणतोय मी. त्यांची आणि माझी नड भागेस्तवर गावले म्हणून तरी करा की. यांच्या माघारी कावतील की हे माझ्यावर, त्याचं काय? मी बोलतो यादवरावांची, ते माझ्यावर सोडा. मी त्यांना 4-5 गब्बर कर्जदार दिलेत. ते खुंटा घट्ट करू पाहत होते. बघा बरं, तुमच्या जिम्मेदारीवर ते. कमळाक्कांनी हात झटकून टाकले. त्यांना स्वतःवर सगळी जबाबदारी घ्यावी वाटेना. अहो, ब्राह्मण माणूस आहे, अडचणीत आहे. आपल्याच गावात सामान, बायको घेऊन आलेत. जास्तीत जास्त 15 दिवस. काय फार नाही हो, भागवा नड. कमळाक्कांना वाटलं असं कोणी त्या जागेत राहायला आलं तर आपल्या वाड्यावरचा किटाळ पार धुतला जाईल, लोकांची भीड चेपेल. पण त्या गप्पच राहिल्या.
मग येऊ उद्याच यांच्या सामाना आणि बायकोबरोबर. त्यांनी आत्मविश्वासानं खडा टाकलाच बाईला पटावं म्हणून. हे गावाहून येईपर्यंत वाट नाही का बघता येणार? हे आले की त्यांच्याशी बोला, माझ्या डोक्याला त्रास नको. ते परतले की कळवावं मला, मी तवर येतोच माझंही काम करून. ती माझी जिम्मेदारी, तुम्हाला मध्ये घेणार नाही म्हणजे नाही कसं? ते खेळी जिंकल्याच्या आविर्भावात कमळाक्कांकडे बघून म्हणाले. दुसऱ्या क्षणी हात झटकून उभेच राहिले. ते उठलेले बघून ते सास्तूरकरही उठले. भाडं? कमळाक्कांनी कोलदांडा टाकला. 15 दिवसाचं भाडं द्यावं पडेल. ते त्यांच्याशी बोला काय? हे परतेस्तोवर माझ्या जीवाला घोर लावलाय तुम्ही भगवंतराव. तुम्ही कमळाबाई माझ्यावर सोपवावं सगळं. माझी जिम्म काय? मी शब्द फिरवणारा माणूस नाही काय? कमळाक्कांना बजावत ते ओसरी उतरून खाली गेले. जोड्यात पाय सरकवून घराकडे दोघेही चालायला लागले. त्यांचं काम झालंय अशाच थाटात. कमळाक्काई कंदील हातात घेऊन त्यांच्या मागे गेल्या. त्यांना वाड्याचं मुख्य दार लावायचं होतं. तो आडसर सारायचा होता आणि आडसर जडच्या जड होता. त्यांनी ते सगळं स्थिर मनानं केलं. दार ते ओसरी त्या आपल्याच विचारात आल्या. कंदील हलवत हलवत आपल्या हातात जळता कंदील आहे याचाही त्यांना क्षणभर विसर पडला होता. इतक्या गुंग होत्या त्या विचारात. त्यांनी कंदील खांबाला अडकवला आणि ओसरीलाच पाय सोडून त्या बसून राहिल्या. विचारात बुडून गेल्या. घर चालून एखादा गरजू माणूस आपल्या वाड्यात इतक्या रात्रीच आला, त्याला परत पाठवणं त्यांना आत कुठेतरी नको वाटलं. आहे इतका मोठा वाडा, दिल्या 15 दिवसांसाठी 2 खोल्या भाड्याने, तर बिघडलं कुठे? माणुसकीला धरून आपण वागतो, त्यात चूक काय केली? त्या बँकवाल्याची बायको अचानक 9 लागता लागता बाळंत झाली नसती तर मग कोण कशाला बॅटरी घेऊन इथे आलं असतं? असा रास्त विचार त्यांच्या शांत मनात आला आणि तो विचार बरोबर होता. नाहीतरी आपण कुठला घेतलेला निर्णय यांना कधी आवडलाय आजवर? त्यांना वाटलं यादवरावांचं म्हणजे वाघ म्हटलं तरी खातो आणि वाघोबा म्हटलं तरी खातो असंच आहे. आज आपलं मन खात नाही ना आपल्याला. कमळाक्कांना ते महत्त्वाचं वाटलं म्हणून त्या गप्प बसल्या होत्या. लगेच त्यांचे विचार बदलले. त्यांनी सोयीस्कर कूस बदलली. त्यांना आत्म उत्साह आला. झोप तर गेलीच होती. तेवढ्यात कंदील भडकला. भडकला तर पेटच घेतला त्याने. ज्वाळा कंदिलाच्या बाहेर आल्या. कंदील वाऱ्यानं हेलकावत होता. अचानक वारा सुटला होता. त्यांना वाटलं तो आपल्याच हातातून दार बंद करून येताना पुढे मागे झाला, त्यामुळे रॉकेल तर बाहेर नाही आलं. त्यांनी अंधारातच बादली आणली पाण्याची. तांब्यानं पाणी खांबावर टाकलं सपासपा. आग विझली पण वाडाभर जळका धूर पसरला. तसाच त्या दिवसासारखा. तो दिवस ज्या दिवशी सुनंदा पेटली होती ना, तो दिवस. त्या दिवसासारखाच ओला जळका वास झिणझिण्या आणणारा. या आगीचा काही नेम नसतो. शांत आहे शांत आहे म्हणतीये तोपर्यंत कधी उग्ररूप धारण करून आकांड तांडव घालेल माहीत नसतं. त्या दिवशी आपण न्हाणी घरात नसतो तर कदाचित सुनंदा इतकी जळाली नसती. आपण वाऱ्याच्या वेगानं तिच्याकडे ती भयानक किंकाळी ऐकून कधीच धावलो असतो. पण नाही, तसं नव्हतं होणार. आपल्याला तिला गमवावं लागलं नेहमीसाठी. जवळजवळ 80% भाजली होती ती. समोरूनच नायलॉनच्या साडीनं पेट घेतला होता. गॅस परवा येणार होता. जेवायला ती त्यांच्याकडे होती. पण तू आंघोळ करून ये, मी तवर कॉफी करते असं तिने सांगितलं होतं. मग त्या गेल्या आंघोळीला आणि 5च मिनिटात ते घडलं. साडी गुंडाळून बाहेर येईपर्यंत ते तिचं ओरडणं आणि तो खोलीभर पसरलेला पिवळा प्रखर प्रकाश, सूर्यच तिथे उतरून आल्यासारखा. त्या तशाच पळत आल्या तर ती उताणी पडलेली, हातपाय पसरलेले, पेटून साडी अंगाला चिकटली. आता त्यांची किंकाळी फोडायची वेळ होती. दवाखान्यात नेली, ट्रीटमेंट दिली.
पण संध्याकाळी ती गेलीच विद्रूप होऊन, जळून कोळसा होऊन. पुढे वर्षभर त्यांना ती तिची किंकाळी दिवसाच्या कुठल्याही वेळी ऐकायला यायची, अगदी कधीही. त्या धावत तिच्या खोलीकडे जायच्या, तर दाराला कुलूप. यादवरावांनी चावी समोरच्या कोनाड्यात ठेवली होती, पण चावी घेऊन दार उघडून खोलीत जायचं मनात किंवा शरीरात बळ नव्हतं, नसायचंच ते. अंगावर अचानक आलेलं चढलेलं झुरळ झटकून टाकावं ना, तसा तो अभद्र विचार त्यांनी झटकून टाकला. उद्या मालनबाई कामाला आल्या की त्या खोल्या झाडून पुसून घ्यायचं ठरवलं त्यांनी. ती मंडळी कधीही येवोत, पण घर कसं झाडलेलं पुसलेलं पाहिजे. चिमणीवर त्यांनी रात्र काढली, दुसरा कंदील लावलाच नाही. पाणी टाकलं नसतं तर तो खांबसुद्धा पेटला असता. असं मनात येताच वाडा पेटायला किती उशीर लागणार आहे असं वाटून त्यांचं मन दचकलं. चिमणीनी एक खोली व्यापली, पण बाहेर तसा वाडाभर मिट्ट अंधार होता. 10च्या सुमाराला 2 बॅगा आणि पोत्यातून थोडं जुजबी सामान घेऊन सास्तुरकर आणि त्यांची ती बायको वाड्यात आले. मागे भगवंतराव होतेच. या मंगलाबाई हो. भगवंतरावांनी ओळख करून दिली. तिने हात जोडले तसे भगवंतराव म्हणाले, यांना नमस्कार करा, यांच्यामुळे 15 दिवस राहायची सोय झाली हो. तसा तिने वाकून नमस्कार केला. काळी सावळी तरतरीत नाकाची, दाट केसांची, पातळ नेसलेली मंगला त्यांना आवडली. डोळे छान टपटपीत होते, मोठाले, चमकदार. चहा टाकते हो. जागच्या न हलता कमळाक्का म्हणाल्या. नाही, चहा खाऊन पोहे खाऊन आलेत, थोडा शिधा आहे, करेल खिचडी पिठलं भात म्हणत भगवंतराव त्यांच्यातर्फे बोलत हसले. तो माणूस बँकेत गेला. 5-10 मिनटं गेल्यावर अंदाज घेऊन कमळाक्का तिच्याकडे गेले. दार लोटलेलं होतं, पण लावलेलं नव्हतं. खोली बंद होती का? खोलीतल्या खिडकीचं दार लावत तिने विचारलं. हां, तशी बंदच होती. हे असंच, मुलगा, सून, मुलगी, जावई इथे आले तर झोपणार. भगवंतरावांनी काहीतरी सांगितलेलं असावं तिला, कारण मुलीचा उल्लेख त्यांनी करताच तिने चमकून त्यांच्याकडे बघितलं होतं, पण बोलली नाही काय. 3 दिवसांनी यादवराव परतले आणि आले ते घुश्यातच. त्यांना वाड्यात प्रवेश करायच्या अगोदर कोणीतरी माहिती पुरवलेली असावी, विशेषतः भाडेकरू संबंधीची. तसे ते आनंदी कधी असायचे. माणूस स्वभावानं तिरसट आणि रागीटच, कशावरूनही चिडणार. कमळाक्कानंही स्वतःशी ठरवलं होतं, त्यांनाही आल्या आल्या हा अप्रिय विषय नकोच होता. आज नाही तर उद्या कळणार होतंच, लपून थोडंच राहणार होतं नव्हतंच. चहापाणी होताच कमळाक्का म्हणाल्या, हे आपले भगवंतराव कुलकर्णी घरी आले होते, ते बोलणार आहेत तुमच्याशी. 15 दिवसासाठी तर जागा द्यायची होती. आणि मग बाकी त्यांनी सगळं सविस्तरपणे सांगितलं. यादवरावांनी ते किती ऐकलं माहीत नाही, पण त्यांच्या कानावर घालणं यांना स्वतःचं कर्तव्य वाटलं होतं. त्यांनी तशी स्वतःची सुटका करून घेतली. आत वळत म्हणाल्या, भगवंतराव येणार आहेत तुम्हाला भेटायला. त्या निघाल्या. आता यादवराव रुष्टस्वरात म्हणाले, शेवटी तू गोंधळ घातलासच. नाही म्हणायचं ग चक्क, प्रत्येकाची काही ना काही अडचण असणारच की. अहो, मी म्हणाले त्यांना तसं. पुरे, जा तुमची कामं करा, चला. निर्णय घेतं स्वतः. संसार करायला जमला नाही स्वतःचा, आणि या माणसाला जनाची न मनाची लाज. हा काय गाववाल्यांच्या गरजा समजून घेणार? त्या आत पुटपुटत होत्या, त्यानं त्यांचं समाधान होत होतं. 3च दिवसात यादवराव पुन्हा गावाला गेले. कुठे जाणार आहेत, कधी परतणार आहेत, हे त्यांनी गेल्या इतक्या दिवसात कधीही सांगितलेलं नाही, तर आज काय सांगणार? बायका म्हणजे यांना काडीचं व्यवहार ज्ञान नसतं, हाच त्यांचा समज घट्ट. तो तसाच आजवर निभलेला, तोही हट्टाने. यावेळेस कमळाक्कांना ते गेले ते बरंच वाटलं. आठवडा उलटला होता. आता काय, अजून 8 दिवस हा नवीन भाडेकरू राहणार. नंतर नेहमीसारख्या त्या एकट्याच वाड्यात उरणार, स्वतःचं हेच प्राप्त नाही समजून. कमळाक्काच तिच्याकडे दिवसातनं 3-4 वेळेला जात.
कधी वाटीतून काहीतरी घेऊन जा, कधी शेतातून आलेलं घेऊन जा. त्या दिवशी चतुर्थी होती. तिने सांगितलं होतं, माझी चतुर्थी असते, दिवसभराचा उपवास, रात्री 9च्या पुढे चंद्रोदय आहे, हे बँकेतनं आले की जेवू आम्ही. कमळाकांना आठवण झाली, सुनंदाची सुद्धा त्या दिवशी चतुर्थीच होती. दोघी मायलेकींची त्याच साबुदाण्याची उसळ करणार होत्या. त्या आंघोळीला गेल्या. तिने कॉफी ठेवली आणि ते घडलं सकाळी सकाळी 10-10:30च्या सुमाराला. मन बेचैन झालं, सैरभैरच. त्या तिच्याकडे बसलेल्या उठून काही आठवावं तशा उठल्या आणि म्हणाल्या, आलेच मी. काकी, मी करते दोघींची चहा, थांबा की. टाक हो, मी आलेच. हे त्या दोघींचं शेवटचं बोलणं. ती स्टोव पेटवून कॉफीचं आधण ठेवती झाली. तिची दाराकडे पाठ होती. कमळाक्का गेल्या तशा चोर पावलांनी 2-3 मिनिटात परत आल्या. क्षणात त्यांना कशाचा तरी मोह झाला. मोहाचा अतिरेक म्हणजे वासनांचं थैमान असतं. दुबळ्या मनात तेच त्यांच्या मनात सुरू झालं होतं. या येत्या आठवड्यात सास्तुरकर मंडळी कधीही त्यांच्या बँक क्वार्टरमध्ये परतली असती. हीच वेळ. याचाच त्यांना विलक्षण मोह झाला. मनात विचित्र उलथापालथ झाली. त्यांचा स्वतःवरचा ताबा सुटला. सारासार बुद्धी भ्रष्ट झाली. क्षणात त्या बदलून गेल्या, झेपावल्या. सावजानं भक्ष्यावर सर्व शक्तीनिशी झडप घालावी, तीही जीवाच्या आकांतानं सर्व शारीरिक मानसिक शक्ती पणाला लावून तसंच झालं. काय घडतंय हे कळायच्या आत त्या खोलीत झेपावल्या आणि त्यांनी त्या मुलीला जोरात स्टोव्हवर ढकलून दिलं. ती स्टोव्हवर पडली. स्टोव्ह आडवा झाला. रॉकेल सांडलं, तेल सांडलं ओटाभर आणि स्वाहा म्हणत ज्वाळा तिच्याकडे झेपावल्या वायू वेगानं. ती पेटली सुनंदासारखी. तिची ही नायलॉनची पातळ साडी, अंगभर लपेटलेली. त्या साडीनं पेट घेतला. कापराच्या वडीसारखी जळती साडी तिला पेटवत गेली. सर्वांगानं ती पेटली, पेटतच राहिली. बाहेर तिच्याही तोंडून किंकाळी बाहेर पडली. सुनंदानेही अशीच किंकाळी फोडली होती. पण तेव्हा त्या नाणी घरात गेल्या होत्या, आंघोळ करत होत्या. त्यांना पटकन साडी लपेटून बाहेर पळत यायला 5 ते 10 मिनिटं लागली होती. पण आत्तासुद्धा तसंच झालं. त्या बाहेर ओसरीला जाऊन खांबाला पाठ टेकून उभ्या राहिल्या शांतपणे काही क्षण. काही घडलंच नाही असं. नंतर त्या स्वतःशी दचकल्या, भ्यायल्या. ओरडत वाड्याच्या बाहेर आल्या. 5-10 माणसं त्यांनी जमवली आणि त्यांच्या सकट आत गेल्या. ते दाखवायला, अनभिज्ञ होऊन, आपल्याला काही माहीत नाही असं भासवत. बँकेत जरा हिच्या नवऱ्याला सांगा कोणी, ऊर बडवत रडत रडत त्या म्हणत होत्या. त्यांना वेगळंच बळ आलं होतं. काहीच मिनिटात सास्तुरकर घामेघूम होऊन 4-5 जणांसकट वाड्यात प्रवेशले. ते थरथरत होते हिव भरल्यागत. त्यांनी बायकोला बघितलं, तिची स्थिती बघितली आणि कमळाक्कांकडे वळून एक जळजळीत कटाक्ष त्यांनी कमळाक्कांकडे टाकला. कमळाक्का दचकल्या. कमळाक्का चर्रकल्या. त्यांना माझा संशय तर आला नसावा ना, त्यांना वाटून गेलं. त्यांनी अचानक मोठ्यानं रडायलाच सुरुवात केली. अहो, हे असं कसं झालं? मी ओरडणं ऐकून आले तर स्टोव्ह भडकलेला, माझी बोबडीच वळली ग माय, त्या कथन करत होत्या. जीपमधनं सास्तुरकरांनी तिला इथल्याच दवाखान्यात नेली. एक दिवस ती जगली, नंतर गेली. सास्तुरकरांनी तिला गाडीनं त्यांच्या गावी नेली. सोबत बँकेतले 2-4 होते. ती माणसं दुसऱ्या दिवशी गावी परतली. पुढे महिनाभर वाट बघितली सास्तुरकरांची, पण तेही परतले नाहीत. ना संसाराचं सामान न्यायला, ना 15 दिवसांचं भाडं द्यायला. सास्तुरकरांनी त्या गावाचा नेहमीसाठी निरोप घेतला होता. पुढे 2 महिन्यांनी भगवंतरावांनी यादवराव घरी आल्यावर त्यांना जुजबी भाडं देऊन टाकलं. यादवरावांनी ते नको न म्हणता खिशात टाकलं. ते सुद्धा कमळाक्कांनी बघितलं.
पण त्या दिवसापासनं त्यांना मात्र दिवसाच्या कुठल्याही क्षणी ती जीवाच्या आकांतानं मारलेली किंकाळी ऐकू येते. मग कमळाक्का त्या 2 खोल्यांपुढे येऊन 2 मिनटं उभ्या राहतात बंद दाराच्या समोर. पण चावी असूनही दार उघडत नाहीत किंवा खोलीत जात नाहीत. त्यांचं अवसान गळून गेलेलं असतं. त्यांना ती किंकाळी कधी सुनंदानं मारलेली वाटते, तर खूपदा त्या नव्या भाडेकरूच्या तरुण बायकोनं. त्यांना त्या दिवशी जेवण जात नाही किंवा पाणी गोड लागत नाही. सावज मिळूनही त्यांचा आत्मा शांत झालेला नाही. असंही घडतं कधी कधी, एवढं मात्र खरं. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात वृंदा दिवाण यांची सावज ही कथा. कथा कशी वाटली कमेंटमध्ये लिहा. कथा आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर चॅनल मात्र सबस्क्राईब करा. चला भेटूयात वेगळ्या लेखकाच्या वेगळ्या कथेसह पुन्हा एकदा. तोपर्यंत नमस्कार मित्र.